मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात नूतनीकरण झालेल्या अणुऊर्जा सभागृहाचं भारतीय अणुऊर्जा आयोगाचे व्यवस्थापकीय संचालक भुवनचंद्र पाठक यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। या सभागृहात 70हून अधिक इंटरॅक्टिव्ह प्रदर्शनांद्वारे अणुऊर्जेच्या विविध पैलूंवर माहिती दिली जाणार आहे। यामध्ये विखंडन रिएक्टरचं कार्य, विकिरण सुरक्षा, अपशिष्ट व्यवस्थापन आणि शून्य कार्बन उत्सर्जनासंदर्भातील माहितीचा समावेश आहे। व्हर्च्युअल वॉक आणि दृकश्राव्य माध्यमांमधून अणुतंत्रज्ञानाची माहिती जाणून घेता येईल। भारताची वाढती ऊर्जा मागणी लक्षात घेता अणुऊर्जा हा स्वच्छ आणि दीर्घकालीन ऊर्जा स्रोत ठरू शकतो। 1959 मध्ये डॉक्टर होमी भाभा यांनी प्रस्तावित केलेला त्रिस्तरीय अणुऊर्जा कार्यक्रम देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाचा ठरत आहे। नेहरू विज्ञान केंद्रातील हे सभागृह जनतेमध्ये अणुऊर्जेविषयी विश्वास निर्माण करायला मदत करणार आहे।